नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, जसं की तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतच असेल की आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आगामी येणारी जी कंबाईनची परीक्षा असेल, या कंबाईनची परीक्षा म्हणजे संयुक्त गट ब आणि गट क ची जी पूर्व परीक्षा असणार आहे 2024 ची, ही जी पूर्व परीक्षा आहे, या परीक्षेसाठी जे नवीन विद्यार्थी आहेत, या नवीन विद्यार्थ्यांसाठी खरं तर खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की ही जी परीक्षा पद्धत किंवा अभ्यासक्रमातील बदल आहेत, हे खरं तर तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच अंशी तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेची पद्धत समजते आणि सिलेबसच माहिती नसतो, अशा वेळेस सुद्धा तुमचा अभ्यास जो आहे तो ट्रॅकला सोडून जाऊ शकतो बरं का. आणि म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की एका ट्रॅकवर अभ्यास करण्यासाठी आपल्याला सुरुवात करत असताना अभ्यासक्रम आणि एकंदरीत जी काही परीक्षेचा पॅटर्न आहे, तो पॅटर्न कसा बदललाय, या सगळ्या गोष्टींकडे थोडक्यात आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. त्या अनुषंगाने थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि ते करणं गरजेचं आहे. खरं तर हा व्हिडिओ जे विद्यार्थी नव्याने तयारी करतायत त्यांच्यासाठी तर आहेच आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे, मागचा अटेम्प्ट दिलेला आहे, पण म्हणावे तसे मार्क आलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परत एकदा सांगेल की शून्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि शून्यापासून सुरुवात म्हणजेच अगदी अभ्यासक्रमाची ओळख. खरं तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला मी कंबाईनचा जो एक्झॅक्ट बदललेला पॅटर्न आहे तो सुद्धा सांगणार आहे आणि या सगळ्या पॅटर्न नुसार कशा प्रकारे आपण सिलेबसला टॅकल केलं पाहिजे, सिलेबस नेमका काय आहे, या बाबतीत सुद्धा आपल्याला चर्चा करायची किंवा बोलायचं आहे. त्यामुळे हे सेशन जे आहे ते सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की अटेंड करा. बघा, खऱ्या अर्थानं आता येणारी जी काही कंबाईनची परीक्षा असेल आणि ही परीक्षा काय नेमकं आहे तर हे समजून घ्या की गट ब च्या संदर्भातली पदं असतील किंवा गट क च्या अनुषंगाने पदं असतील. मग जसं की पीएसआयचं पद असेल, एसटीआय असेल, एएसओ, अशी काही गट ब ची पदं आणि अजूनही काही इतर गट क ची पदं, या सगळ्या पदांना मिळून या ठिकाणी संयुक्त फॉर्मॅटमध्ये पूर्व परीक्षा घेतली जाते. आणि आता 2023 पासून तर की मुख्य परीक्षा सुद्धा संयुक्त घेतली जाते. म्हणजे तर हे सगळे लक्षात ठेवायचं. आता या परीक्षेचा एकंदरीत बदलता पॅटर्न जर समजून घेतला तर तुमच्या हे लक्षात यायला हवंय. बघा, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, बघा, हा जो सिलेबसचा एक पार्ट तुमच्या समोर मी मांडतोय, हा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब व गट क च्या अनुषंगाने तुमच्या समोर मांडतो आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात काय येतं हे लक्षात घ्या. बघा, या ठिकाणी लिहिलंय, बघा, संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांची. म्हणजे तुमची जी पूर्व परीक्षा होणार आहे, खरं तर ही परीक्षा तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये द्यावी लागते. म्हणजे पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, लक्षात. आणि जर तुम्ही पीएसआय पदासाठी जर प्रयत्न करत असाल तर तुम्हाला पुढे ग्राउंड आणि मुलाखत असा एक तिसरा टप्पा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे विद्यार्थी पीएसआय ची तयारी करत नाहीत किंवा पीएसआयच्या व्यतिरिक्त इतर पदांसाठी जे विद्यार्थी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी मात्र 2च टप्पे याच्यामध्ये आहेत. आणि आता खऱ्या अर्थानं याला संयुक्त पूर्व परीक्षा का म्हणायचं हे देखील तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि आता 2023 पासून पुढे मुख्य परीक्षा सुद्धा संयुक्त फॉर्मॅटमध्ये होतीये. ते म्हणजे नेमकं काय आहे आणि 2023 पासून पुढे सरकते म्हणजे काय नेमकं, हे थोडक्यात आपण समजून घेऊया. थोडक्यात लक्षात घ्या, पूर्व परीक्षा, या पूर्व परीक्षेला 100 प्रश्न असतात आणि या ठिकाणी 100 मार्क्स असतात. आणि मुख्य परीक्षा जी आहे, आता या बदललेल्या नवीन पॅटर्न नुसार तुमची मुख्य परीक्षा जी आहे, बघा, या ठिकाणी आता इथं काय लिहिले, बघा, स्वतंत्र मुख्य परीक्षा. अगोदर ही मुख्य परीक्षा स्वतंत्र फॉर्मॅटमध्ये होत होती, पण आता मात्र ही परीक्षा कशी व्हायला लागलेली आहे तर संयुक्त फॉर्मॅटमध्ये होत आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात. तर आता ह्या सगळ्या प्रकाराला आपण थोडक्यात चेक करूया. बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर 2017 पासून खऱ्या अर्थानं किंवा 2018 पासून म्हणाल तर खऱ्या अर्थानं संयुक्त फॉर्मॅटमध्ये किंवा कॉमनली याची पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. पूर्वी कसं असायचं, साधारणतः 2017च्या पूर्वी कसं असायचं की पीएसआय ची पूर्व परीक्षा वेगळी, मुख्य परीक्षा वेगळी. म्हणजे पीएसआयचं ती परीक्षेचा पॅटर्नच वेगळा. म्हणजे एसटीआय ची पूर्व परीक्षा वेगळी, मुख्य परीक्षा वेगळी. एएसओ या पदासाठी सुद्धा पूर्व परीक्षा वेगळी, मुख्य परीक्षा वेगळी. म्हणजे आता जे पद तुम्ही कंबाईन मध्ये पाहताय, गट ब चे पद, त्यावेळेस त्या पदांसाठी ज्या पूर्व परीक्षा होत्या त्या प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पूर्व परीक्षा असायच्या. म्हणजे विद्यार्थ्यांना खूप जास्त चान्स असायचे. म्हणजे आता पीएसआय ची परीक्षा आली, मग पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मग तो वेगळा फॉर्मॅट. एसटीआय ची पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा असेल, तो वेगळा फॉर्मॅट आहे. सो असे खूप सारे चान्स विद्यार्थ्यांना होते. 2017 नंतर साधारणतः 18 मध्ये, त्याच्यानंतर पुढे कंटिन्युअसली त्यांनी सांगितलं, म्हणजे आयोगाने सांगितलं की पूर्व परीक्षा जी आहे ती कशा स्वरूपाची होणार रे तर पूर्व परीक्षा जी आहे ती कशी होणार आहे, संयुक्त स्वरूपाची होईल. आता संयुक्त स्वरूपाची होईल म्हणजे नेमकं काय, आता इथं प्रॉपर समजून घ्या बरं का. संयुक्त स्वरूपाची पूर्व परीक्षा म्हणजे काय तर पीएसआय असेल, एसटीआय असेल, एएसओ असेल आणि आता
गट क चे सुद्धा पद याच्यामध्ये नंतर कालांतराने ऍड करण्यात आले होते, म्हणजे 2018च्या नंतर. पण प्रामुख्यानं यामध्ये जे काही 3-4 पदांच्या बाबतीत विचार केला गेला होता, या सगळ्यांसंदर्भात पूर्व परीक्षा जी आहे ती एकच घेतली जाईल. एकच पेपर असेल सगळ्यांसाठी, 100 प्रश्नांचा आणि 100 मार्कांचा. निगेटिव्ह मार्किंग 1/4, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर ते चुकले तर चुकलेच, पण ते नवीन बरोबर आलेल्या एका प्रश्नात सुद्धा मार्क घेऊन जातील, अशी 1/4 निगेटिव्ह पद्धत सुद्धा या ठिकाणी लागू होती. आता झालं असं की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जो लक्षात ठेवायचा आहे तो असा की या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जो कट ऑफ लागतो तो कसा लागतो बघा. हे नवीन विद्यार्थ्यांना अजिबात माहिती नसतं, म्हणून खरं तर हे खूप बेसिक लेक्चर आहे, पण मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेतोय, हे लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल त्यांनी म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो खूप नवीन विद्यार्थी जे आहेत, जे नव्याने तयारी करू इच्छित आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच असणार. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा क्लिअर करून घ्या की इथं तुम्हाला पीएसआयचा कट ऑफ वेगळा लागतो, एसटीआयचा कट ऑफ वेगळा लागतो, एएसओचा कट ऑफ वेगळा लागतो, म्हणजे पदानुसार कट ऑफ जे आहेत ते काय होतात तर वेगवेगळे लागतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अगदी गट क चा कट ऑफ जो आहे तो सुद्धा वेगळा लागणार आहे. म्हणजे काय तर तुम्ही एकच परीक्षा द्यायची आणि जर तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्यात चांगले मार्क मिळवायचे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्यात चांगले उत्तम मार्क जर मिळाले तर समजून घ्यायचं की तुम्हाला काय होईल रे, बऱ्यापैकी सगळ्या पदांवर तुम्हाला मेन्सला अटेम्प्ट करता येणार आहे, असं सुद्धा या ठिकाणी होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे सगळं या ठिकाणी क्लिअर होतं. आता मुख्य परीक्षा कशी होणार होती हे लक्षात घ्या. त्यापूर्वी थोडक्यात समजून घ्या की पूर्व आणि मुख्यचा हा पॅटर्न कसा होता. आता बघा, पूर्व परीक्षेचं तर आपल्याला कळालं की 100 प्रश्न आणि या ठिकाणी 100 मार्क्स होते, हे तर आपल्या लक्षात येऊन गेलं. आता झालं काय होतं की मुख्य परीक्षेला, आता उदाहरणार्थ एक विद्यार्थी आहे ए नावाचा विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याला 68 मार्क पडले. बघा बरं का, खूप छान मार्क येते. 68 मार्क पडले म्हटल्याच्या नंतर तो विद्यार्थी पीएसआय साठी सुद्धा सिलेक्ट झाला, ऑब्व्हियसली मेन्सला, एसटीआय साठी सुद्धा मेन्सला आहे आणि एएसओ साठी सुद्धा मेन्सला आहे. म्हणजे जर तसं पाहायला गेलं तर तो आणि अजून काही जे काही तत्सम गट क चे पद असतील या सगळ्यांसाठी तो कसा आहे, मेन्सला अपियर झालेला विद्यार्थी आहे. मग अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम होता तो असा होता की मराठी, आपण त्याला म्हणूया की भाषा विषयाचा पेपर म्हणूया, मराठी म्हणण्यापेक्षा भाषा विषयाचा पेपर या ठिकाणी असायचा, पेपर पहिला. आणि दुसरा पेपर होता तो जीएस विषयीचा दुसरा पेपर असायचा, हे लक्षात घ्या. आता भाषा विषयीचा पेपर सगळ्याच पदांसाठी एकच होता, म्हणजे तो संयुक्त होता. जसं पूर्व परीक्षा संयुक्त होती तसा हा संयुक्त असायचा. म्हणजे जो मुलगा किंवा जो कॅन्डिडेट किंवा जी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या सगळ्या पदांच्या अनुषंगाने एवढे मार्क घेऊन जर मुख्यला असेल तर त्यांना हा पेपर तिन्हींच्या अनुषंगाने एकच आहे. आणि मग पीएसआयचा पेपर इथं जीएस2 चा वेगळा, जिथे त्याच्यामध्ये कायदे विचारले जायचे बघा कधीपर्यंत 2023 पर्यंत वगैरे. त्यानंतर मग बघा एसटीआयचा पेपर वेगळा असायचा, एएसओचा पेपर वेगळा असायचा, असं त्याला वेगवेगळे पेपर द्यावे लागायचे. असा हा फॉर्मॅट होता 2023 पर्यंत. पण 2023 नंतर हा फॉर्मॅट सुद्धा चेंज करण्यात आला आणि 2023 नंतर सांगितलं की पूर्व परीक्षा तर संयुक्त असेल, पण मुख्य परीक्षा जी फक्त एका पेपर पुरती संयुक्त होती ती आता सगळ्याच पूर्ण पॅटर्न साठीच काय असेल, संयुक्त असेल, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता संयुक्त म्हटल्याच्या नंतर सिलेबस तर सगळ्यांचा सारखा करावाच लागेल आणि म्हणून भाषा विषयामध्ये त्यांनी फक्त इंग्रजी आणि मराठी व्याकरण ठेवलं होतं. अगोदर सुद्धा इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण होतं, पण याच्यामध्ये अजूनही काही छोटे कंटेंट होते, जसं की करंट अफेअर ऍड केला होता, त्यानंतर आरटीआय चा एक पोर्शन ऍड केला होता. आता काय केलं 2023 नंतर, इथं फक्त तुम्हाला सरळ सरळ सांगण्यात आलं की मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण असेल. आणि दुसरा जो पेपर आहे हा दुसरा पेपर सुद्धा याचा सिलेबस सुद्धा जीएस चा सारखा सेम टू सेम करण्यात आला. ओके, जसा तुमचा प्रिलिमचा जीएस आहे बऱ्यापैकी त्याचा फायदा तुम्हाला जीएस मध्ये इकडे मेन्सला सुद्धा होतो. आणि हा सगळा पॅटर्न सेम टू सेम करून सगळ्या पदांसाठी मुख्य परीक्षा दोन्ही पेपर संयुक्त फॉर्मॅटमध्ये करण्यात आले. आणि खऱ्या अर्थानं 2023 पासून पुढे लक्षात, म्हणजे 2023 हे वर्ष आणि 2024 आता येणार तुमचं पुढचं वर्ष, हे जे काही 2024 चे तुम्ही अटेम्प्ट करताय हे सगळं तुम्हाला पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा हे दोन्ही कसं असणार आहे तर संयुक्त स्वरूपात असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशा स्वरूपात असणार आहे, संयुक्त स्वरूपात असणार आहे, लक्षात. सो या पॅटर्नला पहिले समजून घ्या. बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना हा पॅटर्नच माहिती नसतो. त्यांना असं वाटतं की ठीक आहे संयुक्त पूर्व परीक्षा आहे, ते फक्त पूर्व परीक्षेची माहिती घेऊन निघतात आणि अभ्यासाला सुरुवात करतात. अशी अभ्यासाला सुरुवात कधीच करायची नाही. पहिले पूर्ण परीक्षा पद्धत समजून घ्या की अगोदर काय होतं आणि आता काय बदल केलेला आहे हे पहिले समजून घ्या. तुम्हाला एवढं जरी समजलं की तुमची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आता सगळ्या पदांसाठी एकच होणार आहे, एवढं तरी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला एकाच परीक्षेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून चांगला स्कोर आणायचा आहे, जेणेकरून काय होईल की तिथे तुम्हाला चांगला स्कोर जर बिल्डअप झाला
तर आपोआप तुम्हाला जास्तीत जास्त पदांसाठी मुख्य परीक्षा देता येऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो या फॉर्मॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी विचार करणं आता गरजेचं आहे. आणि म्हणून आता सिलेबस बघत असताना तुम्हाला आता या ठिकाणी काही गोष्टी नक्की चेक कराव्या लागतील. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो समजून घ्या की पूर्वपरीक्षेचा जो सिलेबस आहे, हा पूर्वपरीक्षेचा सिलेबस काय आहे हे पहिले आता अभ्यासक्रमामध्ये नक्की आता चेक करायचं. लक्षात ना, हा भाग एकदा चेक केला की नंतर तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे हे एकदा बघूया. ओके, थोडक्यात या ठिकाणी मुख्य परीक्षेमध्ये भाषा विषय आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं की इथे मराठी आणि इंग्रजी ह्या दोन भाषा आहेत. आणि इथं जो आहे तो दुसरा पेपर आहे, जीएस चा पेपर आपण त्याला म्हणूया. हा सेकंड पेपर, हा फर्स्ट पेपर. लक्षात, 100 प्रश्नांचा 200 गुणांचा प्रश्न हा पेपर आहे. पहिल्या पेपरचे किंवा प्रिलिमचे मार्क हे तुम्हाला कधीच कॅल्क्युलेशन मध्ये पकडले जात नाहीत. प्रिलिम फक्त क्वालिफाईंग आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. मुख्य परीक्षेचे मार्क्स तुम्हाला टोटल काउंटिंग मध्ये पकडले जाणार आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जो जीएस आहे, या जीएस मध्ये नेमका काय सिलेबस आहे. थोडक्यात सांगायला गेलो तर प्रिलिमचा अभ्यास नीट करा, कारण प्रिलिम मध्ये जेवढे सब्जेक्ट आहेत बऱ्यापैकी सगळ्या सब्जेक्टचा काही अंश, म्हणजे मी म्हणेल की सगळे सब्जेक्टचा तर फायदा इथं होतोच होतो, काही अजून प्लस ऍडेड डेटा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि तो अभ्यासक्रम आहे. म्हणजे काय, मी म्हणेल की पूर्वपरीक्षेचा ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास आता 2024 साठी चांगला असेल तोच विद्यार्थी मुख्य परीक्षेला GS2 ला सुद्धा चांगला न्याय देऊ शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात, तर यामध्ये हा पॅटर्न ज्यावेळेस तुम्ही समजून घेता त्यावेळेस आता बघावं लागेल की नेमकं पूर्वपरीक्षेला आपल्याला काय विचारलं जातं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आता बघा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम. या ठिकाणी पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आता खूप सारे बदल 2023 ला केले बरं का, म्हणजे अभ्यासक्रमात बदल नव्हे तसं काही केलेलं नाहीये. एक लक्षात घ्या की 2023 मध्ये अभ्यासक्रमासोबत या ठिकाणी मी म्हणेल की जो पेपर आला होता पूर्वपरीक्षेचा, या पेपरमध्ये बरेचशा प्रश्नांच्या वेटेज मध्ये बदल केले गेले. वेटेज म्हणजे काय, तर इतिहासाला पूर्वी किती प्रश्न विचारायचे, 15 प्रश्न विचारायचे. म्हणजे बघा, सिलेबस मध्ये जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने पूर्वी जे प्रश्न विचारले जायचे किंवा पूर्वी ज्या वेटेजने प्रश्न विचारले जायचे तो वेटेज थोडासा 2023 मध्ये त्यांनी बदलवला, हे एवढं मात्र लक्षात ठेवा. थोडक्यात बघा की अभ्यासक्रमामध्ये नेमके कोणकोणते विषय आहेत. बघा, या ठिकाणी इतिहास हा विषय आहे. आता मध्ये इतिहासामध्ये काय आहे हे पण मी तुम्हाला सांगेन. थोडक्यात विषयांची ओळख करून घेऊया. इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, त्यानंतर चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आणि बुद्धिमापन, असे 8 विषय तुम्हाला या ठिकाणी पूर्व परीक्षेसाठी अभ्यासावे लागतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता 2023च्या पूर्वी जो पॅटर्न होता तो नेमका कसा होता हे थोडक्यात आपण बघूया. बघा, इथं तुम्हाला पाहायला मिळतंय की कंबाईनची पूर्व परीक्षा 2017 पासून सुरू खरंच झाली कंबाईन. ओके, मग ही 2017 पासून ते पुढे 2022 पर्यंत हा पॅटर्न होता, हे लक्षात ठेवा. आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2023 ला खऱ्या अर्थानं पॅटर्न जो आहे तो चेंज करण्यात आला होता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी 2024 साठी प्रिपेअर करतायत या विद्यार्थ्यांसाठी हे सेशन खूप महत्त्वाचं असणार आहे. जे विद्यार्थी नव्यानं तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं हे सेशन आहे, त्यामुळे सगळ्यांनी हे सेशन शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, लक्षात ठेवा की यामध्ये आता 2022 पर्यंत नेमका काय पॅटर्न होता हे आधी समजून घ्या. इतिहास विषय होता, इथेही इतिहास विषय आहे. भूगोल होता, भूगोल इथेही आहे. राज्यशास्त्र होता, राज्यशास्त्र इथेही आहे. अर्थव्यवस्था होता, अर्थव्यवस्था इथेही आहे. सामान्य विज्ञान, त्यानंतर चालू घडामोडी आणि त्यानंतर गणित बुद्धिमापन. म्हणजे विषयांमध्ये काही बदल केलाय का? अजिबात नाही, विषय आहे तसेच आहेत, पण तिथं प्रश्न विचारण्याचं जे वेटेज आहे ते मात्र बदललं. जसं की समजा इथं इतिहासाला 15 प्रश्न विचारले जायचे, आता मात्र इथून पुढे हे ठरवण्यात आलंय की इतिहासाला 10 प्रश्न, कारण 2023 न तरी इतिहासाला 10 प्रश्न विचारले होते. तसं बघायला गेलं तर 2023च्या पार्श्वभूमीला जर नीट पाहिलं तुम्ही त्या पेपरच्या अनुषंगानं तर तुमच्या लक्षात येईल कंबाईनचा जो काही परीक्षा पद्धती बदलवण्याचा जो काळ होता त्या काळामध्ये आयोगाने एक परिपत्रक पण काढलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे आयोगाने सांगितलं होतं की जो विषय आहे इतिहास, ओके, तो मुख्य परीक्षेतून वगळण्यात यावा, मुख्य परीक्षेतून वगळण्यात यावा. आणि तो वगळला पण गेला. म्हणजे जो अपडेटेड सिलेबस आला त्या सिलेबस मध्ये इतिहासाला वगळण्यात आलं, नंतर परत एक परिपत्रक काढून इतिहासाला परत ऍड ऑन करण्यात आलं. म्हणजे हे तर नक्की होतं की 2023च्या पूर्व परीक्षेमध्ये इतिहासामध्ये मोठे बदल होणार होते, एवढं मात्र क्लिअर होतं. आणि झाला तसंच. इतिहासामध्ये काय बदल झाले तर जे प्रश्नांचं वेटेज 15 प्रश्नांचं वेटेज विचारलं जायचं ते आता चेंज करण्यात आलं आणि 10 प्रश्नांचं विचारण्यात आलं. अगदी त्याचप्रमाणे भूगोलामध्ये सुद्धा बदल झाले. बघा, पूर्वी भूगोलाला 15 प्रश्न विचारायचे,
आणि या ठिकाणी आता विचारतायत किती प्रश्न, तर 10 प्रश्न. सोबतच अर्थव्यवस्थेला पूर्वी 10 प्रश्न विचारायचे, वेटेज कमी होतं आधी, आता मात्र या ठिकाणी 15 प्रश्न देऊन अर्थव्यवस्थेचं वेटेज जे आहे ते वाढवलेलं आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतर अर्थव्यवस्था जी आहे ती या ठिकाणी 15 प्रश्नांची, ती देखील तशीच ठेवली 15 प्रश्नांसाठी. सामान्य विज्ञानचे 15 प्रश्न विचारायचे, इथे 15च विचारले. चालू घडामोडीचे 15 प्रश्न विचारायचे, आताही 15 प्रश्न विचारतात. अंकगणित आणि बुद्धिमापन यामध्ये 15 प्रश्न विचारायचे, आता मात्र 2023 आणि 2023च्या नंतर अंकगणित आणि बुद्धिमापनला 20 प्रश्नांचं वेटेज ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ लक्षात घ्या की जे महत्त्वाचे विषय बदललेले किंवा त्यांचं वेटेज जे बदललंय ते 1, 2 आणि 3 आणि 4 या 4 सब्जेक्टमध्ये हे प्रामुख्याने बदललेलं आहे. म्हणजे जे विषय खूप वेटेजचे होते ते आता कमी वेटेजचे करण्यात आले, जसं की इतिहास आणि भूगोल. आणि जे वेटेज आधी थोडंसं कमी होतं, जसं की पॉलिटीचा किंवा राज्यव्यवस्था हा विषय, अगोदर 10 प्रश्न विचारले जायचे, आता मात्र 15 प्रश्न विचारले जात आहेत, हे लक्षात घ्या. ओके. आणि राहिला प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमापनाचा, तर 20 प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमापनाला विचारले जातात. ह्या 20 प्रश्नांचं सगळ्यात मोठं वेटेज या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे आणि यानुसार तुम्हाला सिलेबसला आता इथून पुढे सुरुवात करायची आहे की जर तुम्हाला कोणी विचारलं किंवा तुम्हाला हे क्लिअर माहिती पाहिजे की अंकगणित आणि बुद्धिमापनाचा सराव एवढा सुंदर असला पाहिजे, कारण त्याच्यावर 20 प्रश्न आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस अभ्यासाचं प्लॅनिंग बनवत असतो, यशाकडे एक 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 पाऊल टाकत आपण वाटचाल करत असतो, त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जी लढाई लढायची आहे ती नेमकी आहे तरी कशी, कोणत्या ग्राउंडवर आहे हे तर कळलं पाहिजे. खऱ्या अर्थानं अंकगणित आणि बुद्धिमापनाचा सराव करणं ही आता काळाची गरज झालेली आहे. आणि म्हणून अंकगणित आणि बुद्धिमापनाचा चांगला सराव ज्याचा आहे, ज्याला त्याच्यामध्ये चांगले मार्क घेता येतात, आपोआपच तो या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये काही पहिल्या फळीमध्ये जाऊन थांबतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मी हा व्हिडिओ फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठी घेतोय अशातला भाग नाही. नवीन विद्यार्थ्यांना तर खूप जास्त माहिती याच्यामध्ये मिळणारच आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांना काही डाऊट वाटला तर शेवटी मी नंबर देईन, त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, मी तुम्हाला सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करेल. ओके. आणि इव्हन जुन्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता हे जे वेटेज आहे ते खूप बदललंय. बघा आलं लक्षात. आता बघा, पूर्वी पॉलिटीचा जो विषय होता किंवा राज्यव्यवस्था हा जो विषय होता, त्याचं विचारण्याचं जे काही काठिण्य पातळी होती ती तुलनेने वाढत चाललेली होती, येतं लक्षात ना. आणि विद्यार्थी त्यावेळेस असं म्हणत होता की असेही पॉलिटिकल 10 प्रश्न विचारले जातात, थोडंसं व्यवस्थित काहीतरी करून जाऊ, म्हणजे साधारणतः 7 किंवा 6 प्रश्न तरी आपले बरोबर येतातच. आता असा विचार करून पॉलिटीच्या बाबतीत जमणार नाहीये. आता तुम्हाला राज्यव्यवस्थेला प्रॉपर स्टडी करावा लागेल, कारण 15 प्रश्नांचं वेटेज किंवा 15 मार्कांचं वेटेज हा विषय तुम्हाला देऊन चाललेला आहे. हे गोष्ट पहिले क्लिअर करून ठेवायचं आहे. आलं लक्षात. इतिहास आणि भूगोल जे खरं तर खूप जास्त वेटेजचे सब्जेक्ट होते, इथं मात्र तुम्हाला आता भूगोलाला मुलांना चांगला स्कोर यायचा आधी, पण आता मात्र या ठिकाणी तुम्हाला 10 पैकी 10 पण येऊ शकतो, पण या ठिकाणी तुमचं वेटेज जे आहे ते नक्कीच कमी झालेलं आहे. इतिहासासारखा विषय होता, इथं मात्र तुम्हाला आता 10 प्रश्न आहेत आणि ह्या ठिकाणी तुम्हाला गणित बुद्धिमापनाला 20 प्रश्न वाढले. त्याच्यामुळे जे टॉपिक पहिले चेंज झाले, तुमच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही कोणते टॉपिक आणणं गरजेचं आहे. पहिले तर जे विषय किंवा ज्या विषयांमध्ये प्रामुख्याने काही बदल केले गेलेत किंवा त्यांच्या वेटेजमध्ये काही बदल केले गेलेत ते पहिले तुम्ही अभ्यासामध्ये घ्या. जसं की इतिहास असेल, भूगोल असेल, पॉलिटी असेल आणि गणित बुद्धिमापन असेल, हे तुम्हाला अभ्यासामध्ये आणावंच लागणार आहे. येते लक्षात ना. आणि मग त्या अनुषंगाने आता आपण सिलेबस नक्की चेक करूया. आता इतिहास, ज्या इतिहासाला आता 2023 पासून 10 प्रश्नांचं वेटेज विचारलं जातं, त्या इतिहासावर काय सिलेबस आहे नक्की बघा. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. सिलेबस फक्त एकाच वाक्यात सांगितलंय, आधुनिक भारताचा महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. आधुनिक भारताचा इतिहास पाहायचा आहे, मॉडर्न इंडियन हिस्ट्री. पण ही सगळी मॉडर्न इंडियन हिस्ट्री कशाच्या अनुषंगाने पाहायची आहे? महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह पाहायची. आता इथं बरेच विद्यार्थी, म्हणजे अगदी 3-3 वर्ष तयारी करणारा, 2-2 वर्ष तयारी करणारा, एकही प्रिलिम पास झालेला नाही अशा पोराला जर विचारलं ना की तुम्हाला इतिहासाला काय सिलेबस आहे, तो म्हणतो सर महाराष्ट्राचा इतिहास आम्हाला आहे. इथं तो सगळ्यात मोठा चुकतो. आणि त्याच्या डोक्यात महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय माहितीये का? फक्त आणि फक्त समाजसुधारक अभ्यास करणे. नक्कीच या 10 प्रश्नांमध्ये किंवा आता या बदललेल्या पॅटर्ननुसार जर विचार केला तर या 10 प्रश्नांमध्ये 10 पैकी 4 प्रश्न किंवा 3 प्रश्न तुम्हाला समाजसुधारकांवर विचारतील, 4 म्हणूया. पण 6 प्रश्न त्यामध्ये सुद्धा 6 प्रश्नांमध्ये किमान 3 प्रश्न तर असे असतात जे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीवर असतात. आणि आधुनिक भारताचा इतिहास समजल्याशिवाय तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास कळणारच नाही. त्यामुळे अभ्यास करत असताना आधुनिक भारताचा इतिहास पहिले व्यवस्थित अभ्यासायचा आणि त्याच्यानंतरच महाराष्ट्राच्या अनुषंगाने पॉइंट जे आहेत ते चेक करायचे. एक उदाहरण दाखल जर सांगायला झालं तर असहकार चळवळ.
आता असहकार चळवळ ही फक्त काही महाराष्ट्रात घडली होती का रे? नाही, ही चळवळ भारतभरात सगळीकडे घडली होती, बरोबर ना? किंवा ह्या चळवळीचे परिणाम भारतभरात सगळीकडे जाणवले होते. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काय योगदान होतं आणि महाराष्ट्रामध्ये काय परिणाम जाणवले, याचा फक्त सखोल अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असहकार चळवळ तर समजलीच पाहिजे की असहकार चळवळ का झाली, कशी झाली, कोणत्या कारणामुळे झाली, त्याची पार्श्वभूमी काय, त्याचं स्वरूप काय आहे, ह्या गोष्टी तर लक्षात आल्याच पाहिजेत. प्लस तुम्हाला हे सुद्धा समजलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्याचं स्वरूप कसं होतं, महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या व्यक्तींनी त्यामध्ये योगदान दिलं, महाराष्ट्रामध्ये नेमके त्याचे काय परिणाम झाले, हे तुम्हाला समजणं यामध्ये गरजेचं आहे. म्हणजे तुमचा अभ्यासाचा अप्रोच या वेने असला पाहिजे. या ठिकाणी भूगोलाचा पण सिलेबस दिलाय, भूगोलाला सुद्धा 10 प्रश्नांचं वेटेज या ठिकाणी मांडण्यात आलं होतं. आता नवीन पॅटर्न नुसार जर विचार केला तर यामध्ये बघा, भूगोल महाराष्ट्राच्या या ठिकाणी बघा, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पहिल्यांदा सांगून ठेवलंय, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह. म्हणजे तुम्ही जे काही भूगोल अभ्यासत आहात यामध्ये तुम्ही महाराष्ट्राला प्राधान्य देणं गरजेचं आहे. मग तुम्ही पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहरं, नद्या, उद्योगधंदे आणि अजूनही काही, म्हणजे तुम्ही जो कोणता भूगोल अभ्यासत असाल, म्हणजे तुम्ही अक्षवृत्त, विषुवृत्त, रेखावृत्त हे जरी अभ्यासत असाल आणि तुम्ही स्थान विस्तार सीमा जरी अभ्यासत असाल, तरी महाराष्ट्राची स्थान विस्तार सीमा हमखास विचारली जाऊ शकते. महाराष्ट्राची राजकीय सीमा, महाराष्ट्राची प्राकृतिक सीमा, महाराष्ट्राची राजकीय आणि प्राकृतिक रचना, अगदी त्याचप्रमाणे भारताच्या सुद्धा स्थान विस्तार सीमेवर आतापर्यंत आयोगाने क्वेश्चन केलेला आहे, हे मात्र लक्षात ठेवा. नदी प्रणालीच्या बाबतीत विचाराल तर हमखास महाराष्ट्रातल्या नद्या व्यवस्थित करून जायच्यात, त्याच्या उपनद्या कोणत्या, काठावर वसलेली ठिकाणं कोणती आहेत, येतं लक्षात ना. या नदीवर कोणकोणती धरणं किंवा जलविद्युत प्रकल्प आहेत हे सुद्धा तुम्हाला विचारलं जात असतं. तसं पाहायला गेलं तर भूगोल थोड्याशा सोप्या लेवलला विचारलं जातं, किंवा विचारलं जातं म्हणण्यापेक्षा जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते चांगले मार्क देऊन जातं, हे मात्र या ठिकाणी नक्की आहे. त्यानंतर आहे अर्थव्यवस्था, 15 प्रश्नांचं वेटेज अर्थव्यवस्थेला या ठिकाणी आहे. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये बघा, भारतीय अर्थव्यवस्था असं सांगितलेलं आहे. काय सांगितलं रे? भारतीय अर्थव्यवस्था हे सांगितलेलं आहे. आता ही जी भारतीय अर्थव्यवस्था आहे याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी इतके टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी बेसिक आपण त्याला म्हणूया की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करायचे असतात. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, त्यानंतर शेती, उद्योग, परकीय व्यापाराच्या अनुषंगाने, परकीय व्यापार तुम्हाला एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारतात बॅलन्स ऑफ ट्रेड किंवा बॅलन्स ऑफ पेमेंटच्या अनुषंगाने. आणि या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की परकीय व्यापाराच्या अनुषंगाने तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो तो आयात आणि निर्यातीवरच विचारला जातो, एवढं मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सोबत आहे बघा बँकिंग, बँकिंगवर मात्र हमखास क्वेश्चन विचारला जातो. दारिद्र्य व बेरोजगारी ह्या टॉपिकवर सुद्धा खूप जास्त प्रश्न आहेत. मुद्रा आणि राजकोषीय नीती यावर सुद्धा प्रश्न आहेत. आणि काही क्वेश्चन्स तुम्हाला बऱ्यापैकी दरवर्षी अर्थसंकल्पावर, लेखी किंवा लेखा परीक्षण या घटकावर सुद्धा तुम्हाला दरवर्षी हमखास क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातोच. त्यानंतर आहे चालू घडामोडी. इथं फक्त एकाच लाईन मध्ये चालू घडामोडी दिलेला आहे बघा, 15 प्रश्न आहेत. आणि काय सांगितलंय? जगातील तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी. जग, भारत आणि महाराष्ट्र, म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना जे काही टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे आहेत ते या ठिकाणी जग असेल, महाराष्ट्र असेल, भारत असेल, या अनुषंगाने अभ्यासायचे. मग महत्त्वाचे पुरस्कार असतील, महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी असतील, निधन झालेली व्यक्ती किंवा वेगवेगळ्या पदांवर निवड झालेली व्यक्ती असतील, येतं लक्षात. याच सोबत तुम्हाला अजून म्हणूया की राजकीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील, सामाजिक घडामोडी असतील, अशा वेगवेगळ्या अंगाने क्वेश्चन जे आहेत ते विचारले जात असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे बघा राज्यशास्त्र. आता इथं तुम्हाला राज्यशास्त्राचं पूर्वी वेटेज 10 होतं, इथं मात्र 15 वेटेज दिलेलं आहे. या राज्यशास्त्रामध्ये किंवा राज्य व्यवस्थेमध्ये तुम्हाला जो घटक विचारला जातो तो सरळ सरळ असा विचारला जातो की बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेचं मूलभूत रचना काय आहे, किंवा एकंदरीत घटना निर्मिती प्रक्रियापासून तुम्हाला साधारणतः कलम 51 पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकदम डिटेली माहिती असणं गरजेचं आहे. जे काही प्रमुख पद आहेत या पदांविषयी हमखास क्वेश्चन विचारला जातो, जसं की राज्यपाल असेल, मुख्यमंत्री असेल, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, उपराष्ट्रपती असतील, भारताची न्याय व्यवस्था जी आहे त्या न्याय व्यवस्थेवर क्वेश्चन्स असतात, हे लक्षात घ्या. किंवा ज्या काही संविधानिक आयोग किंवा असंविधानिक आयोग आहेत यांच्यावर सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जात असतात. आणि आता तर 15 प्रश्नांचं वेटेज या ठिकाणी पॉलिटिकल दिलेलं आहे, त्यामुळे नक्की यामध्ये तुम्ही लक्ष घालणं गरजेचं आहे. सामान्य विज्ञान हा एक घटक आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ इयत्ता 8वी 9वी आणि 10वीचं पाठ्यक्रमाचं पुस्तक व्यवस्थित प्रकारे रेफर करा, किंवा आपल्या याच युट्यूब चॅनलला
दररोज सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी पाठ्यक्रमाची सिरीज चालू असते. सध्या सायन्सची सिरीज चालू आहे, त्यामुळे सरळ सरळ तुम्ही ही सिरीज सुद्धा बघितली तरी तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट होऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, लक्षात ना, थोडासा बॉटनीचा पार्ट असेल वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जात असतात. सामान्य विज्ञानाच्या या घटकावर जर आतापर्यंत प्रकाश टाकला तर लक्षात येऊ शकतं की साधारणतः 2017 पर्यंत किंवा साधारण 2018 पर्यंत सायन्सचे क्वेश्चन्स हे थोडेसे लिमिटमध्ये येत होते. बट आता याच्यानंतर मात्र आयोग जे आहे ते बऱ्यापैकी अप्लाइड सायन्सच्या अनुषंगाने क्वेश्चन्स करतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायन्स हा घटक जो आहे तो बऱ्यापैकी अवघड जातोय किंवा त्यातले प्रश्न टॅकल होत नाहीत. ही मात्र मोठी समस्या सायन्सची या ठिकाणी आहे. ओके. आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा पार्ट म्हणजे काय, तर अंकगणित आणि बुद्धिमापन या दोन घटकांच्या बाबतीत जर विचार केला, म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापन या दोन घटकांच्या बाबतीत जर मित्रांनो तुम्ही स्पष्टपणे विचार केला तर तुम्हाला 20 प्रश्नांचं वेटेज या ठिकाणी आहे. त्यामुळे या घटकाचा चांगला सराव ज्या विद्यार्थ्यांचा असतो, वेळेमध्ये ज्याला याचे उत्तर काढता येतात, कारण इथं 1 तासाचा वेळ तुम्हाला पूर्व परीक्षेला दिलेला असतो आणि 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न टॅकल करायचे असतात. त्यामुळे सरावाशिवाय तर पर्यायच नाहीये. त्यामुळे अंकगणित आणि बुद्धिमापनाला चांगलं वेटेज आहे आणि तुम्हाला सराव करून याच्यामध्ये चांगले मार्क देखील मिळवता येऊ शकतात. अशा प्रकारे साधारणतः तुम्हाला पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. मुख्य परीक्षेच्या पहिल्या पेपरला तुम्हाला मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण आणि दुसऱ्या पेपरला बऱ्यापैकी हाच किंवा याच अनुषंगाने अजून थोडासा डिटेल सिलेबस त्यामध्ये मांडलेला आहे. अजून काही एक्स्ट्रा ॲडेड घटक सुद्धा त्यामध्ये दिलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. सो बदललेला पॅटर्न काय होता हे लक्षात ठेवायचं आहे. जो काही कंबाईनचा किंवा संयुक्त या शब्दावर जर आपण गेलो तर संयुक्त नुसार जो काही पॅटर्न बदललाय, पहिले पूर्व परीक्षा संयुक्त होती, त्यानंतर मुख्य परीक्षेतला एकच पेपर संयुक्त होता, त्यानंतर पूर्व आणि मुख्य पूर्णपणे संयुक्त करण्यात आली आणि जे ते केलं 2023 ला त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने खूप मोठे बदल झाले आणि ते बदल तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी संयुक्त गट व मुख्य परीक्षा 2023च्या अनुषंगाने जर पाहिलं, म्हणजे जो रिसेंटली एकदम आपण त्याला म्हणूया की ड्रास्टिकली चेंज झालेला पेपर जो होता, या पेपरकडे जर पाहिलं आणि त्याचं जर का व्यवस्थित प्रकारे वेटेज अनालिसिस जर केलं, वेटेज अनालिसिस म्हणतोय बरं का, हे जर प्रामुख्याने जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की इतिहासाला 10 प्रश्न, भूगोलला 10, राज्य व्यवस्थेला 15 प्रश्न. तुम्हाला मी सांगितलं सामान्य विज्ञानाला 15 प्रश्न होते. त्याचं पण बायफर्गेशन आहे की भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सला 3, केमिस्ट्रीला 3, जीवशास्त्राला 6, आरोग्यशास्त्रावर एखादा क्वेश्चन होता आणि रिमोट सेन्सिंगवर या ठिकाणी 4 क्वेश्चन्स होते. ओके. येस, रिमोट सेन्सिंग हा एक नवीन पोर्शन या ठिकाणी आयोगाने 2023 लाच इन्क्लूड केलाय. बघावं लागेल 2024 ला काय होतंय. त्यानंतर आहे बघा सामान्य बुद्धिमापन आणि आकलन. आता सामान्य बुद्धिमापन आणि आकलन याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न आले. म्हणजे मी तुम्हाला ज्यावेळेस म्हणतो की गणित आणि बुद्धिमापन म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापनावर टोटल 20 क्वेश्चन्स आले, त्यापैकी जो काही बुद्धिमापनाचा पार्ट आहे त्याच्यावर 10 प्रश्न आले आणि अंकगणितावर सांख्यिकीवर 12 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे गणिताचा अभ्यास आता खूप चांगला करावा लागेल बरं का, एवढं मात्र लक्षात ठेवा. चालू घडामोडीवर या ठिकाणी तुम्हाला 10च प्रश्न यावर्षी पाहायला मिळतील, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 या ठिकाणी एक प्रश्न जो आहे, म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या जो मुख्य परीक्षेचा पार्ट होता तो या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता एक ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा बघा की पूर्व परीक्षेला तुम्हाला 20 आणि मुख्य परीक्षेला किती क्वेश्चन झाले, तर इथं बघा 10 आणि 10 जर विचार घेतला इथं बघा तर इथं 22 प्रश्न मुख्य परीक्षेला, म्हणजे पूर्व परीक्षेला 20 प्रश्न, मुख्य परीक्षेला सुद्धा 20 प्रश्न. अशा प्रकारे मुख्य परीक्षेला सुद्धा हा वेटेजचा भाग आलेला आहे. म्हणजे जर मुख्य परीक्षेचा सिलेबस मी नीट ऑब्झर्व केला तर मला या ठिकाणी सहज सांगता येईल की पूर्व परीक्षेला जे घटक विचारले जातात त्याच तुलनेमध्ये मुख्य परीक्षेला बघा, पूर्व परीक्षेला इतिहास 10 मार्काला होता की नाही, मुख्य परीक्षेला सुद्धा 10 मार्कालाच आला. भूगोल 10 मार्काला होता, मुख्य परीक्षेला सुद्धा 10 म्हणजे 10 प्रश्न होते, इथं सुद्धा 10 प्रश्न आले. मार्क म्हणण्यापेक्षा कारण मल्टिप्लाय बाय 2 आहे म्हणून. राज्य व्यवस्था होता, पूर्वला 15 प्रश्न होते, मुख्यला सुद्धा 15 प्रश्न होते. सामान्य विज्ञान या घटकामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा 3, 3, 6, 6, 12, त्यानंतर 13 आणि इथं 4 या ठिकाणी साधारणतः 17 प्रश्न. म्हणजे इथं बघा सामान्य सायन्सला 17 आणि या ठिकाणी सामान्य विज्ञान या ठिकाणी माफ करा अंकगणित आणि बुद्धिमापनाला जवळपास 22. म्हणजे इथंच तुम्हाला जास्त वेटेज सायन्स आणि मेन्सला जर बघाल तर सायन्स आणि मॅथ रिजनिंगला जास्त वेटेज आहे. आणि म्हणून जो विद्यार्थी सायन्स करेल, जो विद्यार्थी मॅथ रिजनिंग चांगला करेल त्याला प्रिलिमला तर फायदा होईलच होईल, प्लस त्याला मेन्सला सुद्धा फायदा होणारच आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. हा दुसरा पेपर आहे मुख्य परीक्षेचा, हे तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये चालू घडामोडी 10 मार्कला, पूर्व परीक्षेला चालू घडामोडी 15 मार्कला विचारले, म्हणजे 15 प्रश्न विचारलेत
आणि मुख्य परीक्षेला या ठिकाणी चालू घडामोडी 20 मार्कला म्हणजे या ठिकाणी 10 प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम विचारलाय, त्याच्यावर एकच प्रश्न विचारला गेला आणि माहिती अधिकार 2005 चा जो कायदा आहे त्याच्यावर 2च प्रश्न विचारले गेले. म्हणजे बऱ्यापैकी पूर्व परीक्षेचा जर अभ्यास नीट केला तर मुख्य परीक्षेला सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो, हे या ठिकाणी क्लिअर झालंय. 2023 ला जो पॅटर्न चेंज झालाय त्या पॅटर्नला व्यवस्थित प्रकारे जर समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की जीएस वर खूप मोठी दारोमदार या ठिकाणी आहे. ओके. आणि राहिला प्रश्न भाषा विषयाचा, तो मुख्य परीक्षेला आहे, त्यामुळे आता भाषा विषयाचा अभ्यास करण्यात काहीच अर्थ नाहीये. आता जे विद्यार्थी नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना आता तयारी करायची, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही अजून सुद्धा व्यवस्थित प्रकारे तयारी करू शकता. तुमच्याकडे जर कोणी मार्गदर्शक नसेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. अशा स्वरूपाची नवीन विद्यार्थ्यांसाठीच, कारण ज्या बॅच खरं तर एकलव्य बॅचला या सगळ्या नवीन विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा चांगला आउटपुट सध्या मिळतोय. आणि म्हणूनच आपण ती बॅच जी आहे, कारण आपण बॅच मध्ये विद्यार्थी संख्या 60 पेक्षा किंवा 70 पेक्षा जास्त ठेवत नाही आणि म्हणून आता त्या बॅच मधली जी काही इनटेक आहे ती फुल झालेली आहे आणि म्हणून त्या बॅचचं ऍडमिशन क्लोज केलं आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव पुन्हा एकदा एकलव्य 2.0 बॅच जी आहे ती आपण लॉन्च केलेली आहे. ही बॅच मित्रांनो खऱ्या अर्थानं सुरू झालेलीच आहे आणि या बॅचचे नवीन ऍडमिशन जे आहेत ते 11 मार्च पर्यंत या ठिकाणी होत आहेत, हे लक्षात घ्या. तुम्ही जर ऍडमिशन केलेलं नसेल तर लवकरात लवकर हे ऍडमिशन करून घ्या, कारण मुळात ही बॅच 3999 ची बॅच आहे, पण ही बॅच तुम्हाला 11 तारखेपर्यंत जर तुम्ही ही बॅच परचेस करत असाल तर ती बॅच मात्र तुम्हाला 1999 मध्ये तुम्हाला ही बॅच प्राप्त होऊ शकते. येतं लक्षात. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ऍप्लिकेशन वर जाऊ शकता, ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ऍप्लिकेशन वर जा, पेड कोर्सेस मध्ये जा, तिथे चेक करा. एकलव्य 2.0 नावाची जी बॅच आहे त्या बॅचवर तुम्हाला काही फ्री डेमो सेशन सुद्धा टाकलेली आहेत, ते सुद्धा बघू शकता आणि ते बघा आणि नंतरच बॅचला नक्की जॉईन करा. येतं लक्षात. या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, या बॅच मध्ये आपला फॉर्म्युला काय असणार आहे, अगदी 2023 ला जो पॅटर्न चेंज झालाय ज्याच्यावर आपण चर्चा केली, या अगदी बदललेल्या पॅटर्न नुसारच आपण अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे किंवा शिकवत आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कंटेंट तो तुम्हाला दिला जातोय, कारण जे फॅकल्टीज आहेत हे ज्या सगळ्या फॅकल्टी तुम्ही पाहता ह्या महाराष्ट्रातल्या तज्ञ फॅकल्टीज आणि वारंवार तुम्ही ज्या फॅकल्टीजना युट्यूबवर पाहताय त्या फॅकल्टीज या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, या ठिकाणी ही बॅच प्रॉपरली रिझल्ट ओरिएंटेड असणार आहे. या बॅच मध्ये तुम्हाला 16 जून हे टार्गेट ठेवूनच काम सगळे किंवा टास्क जे आहेत ते दिले जाणार आहेत, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता 11 तारखेला अजून एक नवीन बॅच जी आहे ती सुद्धा आपण सुरू करत आहोत आणि ती बॅच म्हणजे कोणती, तर लक्षात ठेवायचं आहे की MCQ प्रॅक्टिस बॅच आहे. सो या बॅच मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या MCQ प्रॅक्टिस बॅच मध्ये बऱ्यापैकी ऑलमोस्ट 50% ऑफ डिस्काउंट जो आहे तो त्या ठिकाणी मिळणारच आहे, त्यामुळे काळजी करू नका. ओके. आता ही जी बॅच आहे ह्या बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. सर्व विषयाच्या मध्ये तुम्हाला व्यवस्थित प्रकारे टीच केले जाणार आहेत, शिकवले जाणार आहेत. PDF तुम्हाला नोट्स सुद्धा अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत. व्यक्तिगत काउन्सिलिंग दर 10 दिवसाला ते 8 दिवसाला स्वतः मी या ठिकाणी तुमचं काउन्सिलिंग जे आहे ते घेत असतो आणि ह्या काउन्सिलिंग मध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट सॉल्व्ह केले जातात. सोबतच या ठिकाणी तुम्हाला हे सुद्धा क्लिअर करून दिलं जातं की तुमच्या अभ्यासाचा पुढचा प्लॅन कसा पाहिजे. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर जेवढं सांगतोय तेवढंच करा. स्वतःचं जास्त डोकं न चालवता लेक्चर व्यवस्थित बघणे, व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करणे, मी जे सांगतोय ज्या रेफरन्सेस मधून सांगतोय ते रेफरन्सेस वापरणे, प्रॉपरली रीड करणे. ओके. आणि या ठिकाणी काउन्सिलिंग मध्ये ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला फॉलो करायला सांगतोय, ओके, त्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली फॉलो करणे. एवढं जरी केलं ना तरी सुद्धा रिझल्ट तुमचा आहे. ओके. या ठिकाणी गॅरंटेड सांगतो, या ठिकाणी तुमचा रिझल्ट आहे. ओके. कारण ज्या गोष्टी मी सांगतोय त्या गोष्टी व्यवस्थित फक्त फॉलो करा. 2017 पासून ह्या गोष्टी मी विद्यार्थ्यांना सांगत आलोय. 2019 पासून माझे विद्यार्थी रिझल्ट देत चाललेले आहेत. ओके. हे लक्षात ठेवा. त्यामुळे नक्की ह्या गोष्टीला सगळ्यांनी फॉलो करायचं आहे. महाराष्ट्रातील तज्ञ फॅकल्टीचे मार्गदर्शन ठिकाणी असणार आहे. अप्रोच बिल्डिंग टेक्निक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शिकवले जातील. जसं पेपर जवळ येईल, आपण जसं म्हणूया की MCQ बॅच मी म्हटलं, त्या बॅच मध्ये तुमचा एवढा सराव MCQच्या माध्यमातून केला जातोय की जेणेकरून तुम्हाला कुठेही MCQ ला टॅकल करताना प्रॉब्लेमच आला नाही पाहिजे. त्यात तुमची सगळे अप्रोच वगैरे सगळ्या गोष्टी किंवा लॉजिकल अप्रोच बिल्डअप झाले पाहिजे आणि तुम्हाला जरी तुमचं नॉलेज कमी पडलं तरी त्या कमी नॉलेजवर का असेना पण टेक्निक किंवा टॅक्टिक्सच्या आधारावर तुम्हाला क्वेश्चन टॅकल करता आलं पाहिजे, हे सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. लॉजिक किंवा इलिमिनेशन टेक्निक तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत आणि स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सफिशियंट दिल्या जाव्यात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काउन्सिलिंग करून दिल्या जाणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा.
अशा स्वरूपाची ही बॅच या ठिकाणी तुम्हाला 11 तारखेपासून सुरू होत आहे. ओके, लवकरात लवकर ऍडमिशन्स तुम्ही नक्की घ्यायला सुरुवात करा. ऍक्च्युली ह्या बॅच मध्ये जे काही डेमो सेशन्स आहेत ते चालू आहेत, ते तुम्ही नक्की पाहू शकता. ओके, येते लक्षात. तर या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही ह्या बॅचला नक्की जॉईन करायचंय. या संदर्भात 9096006353 किंवा 9604572804 कोणत्याही एका नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही ह्या बॅचला नक्की मिळवू शकता. ओके, येते लक्षात. लक्षात ठेवा, ही ऑफर जी आहे ती फक्त 11 तारखेपर्यंत चालू आहे. 11 तारखेनंतर मात्र ही बॅच जी आहे त्याची किंमत जी आहे ती वाढवली जाणार आहे. ठीक आहे, आय होप की बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे बेसिक क्वेश्चन्स असणार आहेत ते या सेशन मधून कव्हर झाले असणार आहेत. हे सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सेशन आवडलं असेल तर नक्की सेशनला सगळ्यांनी लाईक करायचं आहे. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, आणि काहीही शंका, काहीही इश्यू असेल तर मला 9604572804 या माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.